हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे की कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतात. तर कॅन्डलस्टिक पॅटर्न मित्रांनो आपल्याला हे सांगतात की मार्केटची पुढची डायरेक्शन काय असणार आहे, मार्केटचं पुढचा मूव काय असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत तुमच्यावालं डीमॅट अकाउंट ओपन नसेल केलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एंजल वनची लिंक दिली, तुम्ही तिथे जाऊन तुमच्यावालं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि मित्रांनो, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश आहे की आपला मराठी माणूस कुठेतरी पुढे गेला पाहिजे. आणि तुम्हालाही जर वाटत असेल की आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, कारण की अशाच शेअर मार्केट रिलेटिव्ह कॉन्टेंट तुम्हाला सगळ्यात पहिले मिळून जातील. तर जास्त वेळ न घालवता मित्रांनो, चलूया आपण आपल्या टॉपिककडे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 सगळ्यात महत्त्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणार आहेत की जे कॅन्डलस्टिक पॅटर्न मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात आणि खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात. तर चला जास्त वेळ न घालवता आपण चलूया आपल्या स्क्रीनवरती आणि पाहूया कॅन्डलस्टिक पॅटर्न हे काय असतात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण पाहू की कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये किती प्रकार असतात. तर मित्रांनो, कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये 2 प्रकार असतात. एक असतात ते जे असतात बुलिश आणि दुसरे जे असतात ते बेरिश. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मित्रांनो आपल्याला हे सांगतात की आता मार्केट वरती जाणार आहे, आणि बेरिश जे कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात ते आता आपल्याला सांगतात की मार्केट खाली पडणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण पाहू की बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न कसे असतात. तर मित्रांनो, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचा कलर हा ग्रीन असतो आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नचा कलर हा रेड असतो. चला मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले पाहू की कॅन्डल ही बनते कशी. तर मित्रांनो, कॅन्डल ही 2 प्रकारची असते, एक बेरिश प्रकारची आणि बुलिश प्रकारची. तर दोन्हीला बनण्याची प्रक्रिया सेम आहे मित्रांनो. ही जी काळ्या प्रकारची रेज दिसत आहे तुम्हाला, ही स्टिक असते, आणि ही जी हिरवी हिरवी बॉडी दिसत आहे हिला कॅन्डल म्हणतात मित्रांनो. दोन्हीला मिळून कॅन्डल स्टिक बनते. ही जी आहे कॅन्डलची बॉडी आहे, आणि ही जी आहे हिला विक म्हणतात. विक म्हणजे थोडक्यात शेपूट मित्रांनो, शेपूट. तर मित्रांनो, बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्या बनताना यांचे वेगवेगळे प्रकारे बनतात मित्रांनो. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहे मित्रांनो, खालून ओपन होते आणि वरती इथं इथं क्लोज होते. आणि बेरिशची कॅन्डलस्टिक आहे मित्रांनो, ती वरतून ओपन होते आणि खाली जाऊन क्लोज होते. आणि तो मित्रांनो, तुम्ही म्हणता ना, ही शेपटी कशा बनतात, ह्या 2 वीक कशा बनतात. तर मित्रांनो, ज्यावेळेस कॅन्डल इथून ओपन होते त्यावेळेस मित्रांनो कॅन्डल थोडीशी इथपर्यंत लो मारते, म्हणजे इथपर्यंत खाली येते, आणि त्यानंतर मित्रांनो इथपर्यंत वरती जाते, जो का झाला हाय तिचा, आणि क्लोजिंग कुठे देते इथं. त्यामुळे ही स्टिक बनते मित्रांनो. अशा प्रकारे बुलिश कॅन्डल स्टिक बनतात मित्रांनो. आणि बेरिश कॅन्डलचं जे आहे ती कॅन्डल मित्रांनो इथून वरतून ओपन होते आणि ती इथपर्यंत जाते, जो की झाला तिचा हाय. त्यानंतर ती मित्रांनो इथपर्यंत लोला जाते आणि क्लोज कुठं करते, इथं करते. त्यामुळे मित्रांनो, बुलिश आणि बेरिश ह्या कॅन्डल डिफरंट आहेत मित्रांनो. बुलिश कॅन्डल जी आहे ती ओपन खाली होते आणि क्लोज वरती होते. बेरिश कॅन्डल जी आहे ती ओपन वरती होते आणि क्लोज खाली होते. त्यामुळे मित्रांनो, बुलिश आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्या वेगवेगळ्या आहेत. तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण पाहणार आहेत 3 बुलिश कॅन्डल, त्यानंतर आपण 3 बेरिश कॅन्डल पाहणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. सर्वप्रथम ही कॅन्डल आहे बुलिश कॅन्डल, हिला म्हणतात मित्रांनो हॅमर कॅन्डल. ही कॅन्डल सगळ्यात मित्रांनो सगळ्यात इफेक्टिव्ह आहे, की जी बॉटमला जर बनली तर मार्केटमध्ये खूप मोठी रॅली येतं मित्रांनो. तर आपण पाहूया की ही कॅन्डल बनते कशी. तर मित्रांनो, ज्यावेळेस कॅन्डलची प्राईस जी आहे ती इथून ओपन होते त्यावेळेस कॅन्डलची प्राईस जी आहे मित्रांनो ती इथपर्यंत खाली येते, आणि इथून जी आहे मित्रांनो वरती जाते आणि क्लोज कुठं करते, इथं. त्यामुळे मित्रांनो ही कॅन्डल बनते. ह्या कॅन्डलचं फॉर्मेशन होताना मित्रांनो बायर्स आणि सेलरची लढाई होत असते मित्रांनो. थोडक्यात लढाईमध्ये जे बायर्स जिंकतात मित्रांनो, आणि ही कॅन्डल अशा प्रकारे बनते. कॅन्डल जी हॅमर कॅन्डल आहे मित्रांनो, तिची विक खूप मोठी असते, म्हणजे जी थोडक्यात शेपटी म्हणतो आपण, ती खूप मोठी असते, आणि बॉडी जी असते मित्रांनो कॅन्डलची छोटी असते. कॅन्डल बांधल्यानंतर मित्रांनो आपण कधीही पाहायचं की त्या कॅन्डलच्या बॉडीच्या दुप्पट ही तिची विक असली पाहिजे मित्रांनो. त्यावेळेस म्हणजे ह्या कॅन्डलची ॲक्युरसी जी आहे 90% पेक्षा जास्त वाढते. आता यानंतर आपण पाहूया दुसरी कॅन्डल मित्रांनो. दुसरी कॅन्डल आहे मित्रांनो बुलिश इंगल्फिंग. इंगल्फ म्हणजे गिळून घेणे मित्रांनो. बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. बुलिश इंगल्फिंग कॅन्डल मित्रांनो, ही जी बेरिश कॅन्डल आहे त्या कॅन्डलला ह्या बुलिश कॅन्डलने पूर्णतः गिळून घेतलेला आहे. म्हणजे ह्या कॅन्डलच्या आतमध्ये ती कॅन्डल असली पाहिजे मित्रांनो, बेरिश कॅन्डल, तिथे बनते बुलिश कॅन्डल. मित्रांनो, ज्यावेळेस बुलिश इंगल्फिंग कॅन्डलचं जे फॉर्मेशन होत असतं मित्रांनो, त्यावेळेस पहिल्यांदा ही बेरिश कॅन्डल बनते.
बेरिश कॅन्डल बनल्याच्या नंतर मित्रांनो तिच्यापेक्षा मोठी बुलिश कॅन्डल बनते मित्रांनो. आणि ही बुलिश कॅन्डल जी आहे मित्रांनो त्या कॅन्डलला पूर्णतः गिळून घेते मित्रांनो. कॅन्डल बनत असताना मित्रांनो आपण सर्वप्रथम हे लक्ष द्यायचं की ही जी बेरिश कॅन्डल आहे तिच्यानंतरची जी बुलिश कॅन्डल बनणार आहे ह्या बुलिश कॅन्डलचा हाय आणि लो ह्या कॅन्डलपेक्षा मोठा असला पाहिजे मित्रांनो. बेरिश कॅन्डलला ह्या कॅन्डलनी पूर्णतः गिळलेलं पाहिजे, त्यावेळेस ही कॅन्डल मार्केटमध्ये वर्क करते मित्रांनो. तर चला आपण पाहूया तिसरी कॅन्डल. तिसरी कॅन्डल आहे मित्रांनो मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टार म्हणजे सकाळचा उगवता सूर्य म्हणतात मित्रांनो. तर मित्रांनो ह्या कॅन्डलचं फॉर्मेशन होत असताना पहिल्यांदा ज्यावेळेस मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असतो ना त्यावेळेस रेड कॅन्डल बनते, त्यानंतर ही पिन बारसारखी कॅन्डल बनते मित्रांनो एक बुलिश कॅन्डल. आणि ही जी दुसरी कॅन्डल बनते मित्रांनो त्या कॅन्डलचा हाय ह्या कॅन्डलच्या वरती असला पाहिजे, त्यावेळेस मित्रांनो ही मॉर्निंग स्टार कॅन्डल मार्केटमध्ये वर्क करते. मार्केटमध्ये ही कॅन्डल बनत असताना मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही याचं लक्ष द्यायचं की ही जी बेरिश कॅन्डल आहे मित्रांनो ह्या बेरिश कॅन्डलच्या वरती ज्यावेळेस ह्या बुलिश कॅन्डलचा हाय निघेल त्याच वेळेस मित्रांनो आपण एंट्री घ्यायची, अन्यथा आपला स्टॉप लॉस जाऊ शकतो मित्रांनो. तर चला आपण पाहूया 3 बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मित्रांनो. सगळ्यात पहिली आपली बेरिश कॅन्डल आहे हँगिंग मॅन म्हणजे लटकलेला माणूस. तर काही जण म्हणतील की ही हॅमर कॅन्डलसारखी दिसते, तर नाही मित्रांनो ही हँगिंग मॅन आहे. हँगिंग मॅन जी आहे ती अप ट्रेंडमध्ये बनते आणि ही कॅन्डल बनल्यानंतर मार्केटची खूप जास्त संभावना असते की मार्केट खाली पडेल. तर मित्रांनो ही कॅन्डल कशा प्रकारे बनते मित्रांनो. सगळ्यात पहिली ही कॅन्डल जी आहे ती ओपन इथं होते आणि त्यानंतर मित्रांनो कॅन्डल जी आहे इथपर्यंत खाली लो मारते, इथून वरती जाते आणि क्लोज मित्रांनो इथं करते. तर मित्रांनो अशा प्रकारे बनते हँगिंग मॅन कॅन्डल. आणि मित्रांनो ह्या हँगिंग मॅन कॅन्डलचा सुद्धा जो आहे बॉडीपेक्षा दुप्पट जी आहे तिची वीक असली पाहिजे, त्यावेळेस त्या कॅन्डलचं जी फॉर्मेशन जी आहे मित्रांनो ती खूप जास्त वाढते आणि कॅन्डल स्टिक जी आहे ती 99% जास्त काम करते मित्रांनो मार्केटमध्ये. तर मित्रांनो आपण पाहूया आता दुसरी जी आहे ती बेरिश कॅन्डल. मित्रांनो आपण आता पाहूया दुसरी बेरिश कॅन्डलस्टिक. आपण मित्रांनो पहिल्यांदा पाहिली बुलिश इंगल्फिंग. आता ह्यावेळेस आपण पाहूया मित्रांनो बेरिश इंगल्फिंग आणि बुलिश इंगल्फिंग मित्रांनो या विरुद्ध कॅन्डल आहेत. जसे की पहिल्यांदा बुलिश इंगल्फिंग कॅन्डलमध्ये जे बुलिश कॅन्डलनी बेरिश कॅन्डलला गिळलं होतं. आता ह्या कॅन्डलमध्ये उलटं आहे मित्रांनो, ह्या कॅन्डलमध्ये बुलिश कॅन्डलला बेरिश कॅन्डलनी गिळून घेतलं आहे मित्रांनो. ज्यावेळेस ही कॅन्डल मित्रांनो आपण मार्केटमध्ये पाहतो त्यावेळेस आपण कधीही पाहायचं की ह्या बुलिश कॅन्डलच्या मोठी ही बेरिश कॅन्डल असली पाहिजे. ह्या बेरिश कॅन्डलनी या बुलिश कॅन्डलला पूर्णतः इंगल्फ केलेलं पाहिजे, म्हणजे गिळून घेतलेलं पाहिजे, त्यावेळेस ह्या कॅन्डलची मित्रांनो ॲक्युरेसी एकदम जास्त वाढते. ज्यावेळेस मित्रांनो अप ट्रेंडमध्ये ही कॅन्डल बनते तर मार्केटची खाली पडण्याची संभावना खूप जास्त असते मित्रांनो. तर चला आपण पाहूया आता तिसरी बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मित्रांनो. तर मित्रांनो आपली तिसरी बेरिश कॅन्डल आहे द इव्हनिंग स्टार. तर मित्रांनो आपण याच्या पहिले पाहिली होती मॉर्निंग स्टार म्हणजे उगवता सूर्य. तर आता इव्हनिंग स्टार म्हणजे मित्रांनो मावळता सूर्य. ज्यावेळेस मित्रांनो ही कॅन्डल मार्केटमध्ये बनते त्यावेळेस पहिली जी बुलिश कॅन्डल असते मित्रांनो तिच्या वरती जी आहे आणखीन एक रेड कॅन्डल बनते आणि ह्या कॅन्डलच्या खाली जी आहे सेम त्या कॅन्डलसारखीच असते मित्रांनो, पण ती बेरिश कॅन्डलस्टिक बनते मित्रांनो. ज्यावेळेस मित्रांनो आपण मार्केटमध्ये कॅन्डलला ऑब्झर्व करत असतो त्यावेळेस आपण कधीही लक्ष द्यायचे की ह्या बुलिश कॅन्डलच्या खाली ह्या बेरिश कॅन्डलचा क्लोजिंग असली पाहिजे मित्रांनो, त्याच वेळेस आपण एंट्री करायची, नाहीतर आपला स्टॉप लॉस जाऊ शकतो मित्रांनो. तर मित्रांनो चला आता आपण पाहूया की हे कॅन्डलस्टिक पॅटर्न केव्हा काम करतात. मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो की चार्टवरती ह्या कॅन्डलस्टिक कसे काम करतात. तर ज्यावेळेस मित्रांनो मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतं, डाऊन ट्रेंडमध्ये म्हणजे मित्रांनो की ज्यावेळेस मार्केट खाली पडत असते, ज्यावेळेस मार्केट पाहू शकता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खाली पडत असते आणि त्यावेळेस जर मित्रांनो एखादी जर बुलिश कॅन्डल बनली तर त्यावेळेस मार्केट वर जाण्याची शक्यता ही खूप जास्त असते. तर मार्केटमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मित्रांनो. इथं पाहू शकता मित्रांनो तुम्ही इथं एक हॅमर कॅन्डल बनलेली आहे. मार्केट एकदम डाऊन ट्रेंडमध्ये येत होतं मित्रांनो, असं झिगझॅग पद्धतीने डाऊन ट्रेंडमध्ये येत होतं आणि इथं एक हॅमर कॅन्डल बनली मित्रांनो. ज्यावेळेस हॅमर कॅन्डल बनली तर इथं एक खूप चांगली म्हणजे मित्रांनो बाईंग साईट आली, बाईंगला प्रेशर आला मित्रांनो.
तर मित्रांनो तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल द्यायचं म्हटल्यानंतर हे पहा मित्रांनो, ज्यावेळेस मार्केट वरती जात होतं त्यावेळेस हे पहा इथं एक हँगिंग मॅन म्हणला मित्रांनो. हँगिंग मॅन म्हणजे माझं सांगण्याचा अर्थ एकच आहे की ज्यावेळेस मार्केट वरती जात असतं त्यावेळेस जर एक बेरिश कॅन्डल बनली मित्रांनो, त्यावेळेस मार्केट जे खाली येतं मित्रांनो. आणि ज्यावेळेस मार्केट जे खाली पडत असतं मित्रांनो, त्यावेळेस जर एखादी बुलिश कॅन्डल बनली तर त्यावेळेस मार्केट जे मित्रांनो वरती जात असते. तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो की बुलिश आणि बेरिश कॅन्डल जे आहे त्याच वेळेस काम करतात ज्यावेळेस त्यांची ऑपॉर्च्युनिटी एकदम जास्त असते म्हणजे मित्रांनो बुलिश कॅन्डल ज्या आहेत त्या बॉटमला काम करतात आणि ज्या बेरिश कॅन्डल आहेत त्या टॉपला काम करतात मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मित्रांनो की मी पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवला पाहिजे. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.